झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. उस्मानाबाद धाराशिव उस्मानाबादमधील दिनांक 8 जानेवारी 2026च्या 10 ठळक घडामोडी. जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम तुळजाई स्टेडियम धाराशिव उस्मानाबाद येथे मोठ्या उत्साहात सुरू. तुळजापूर तालुक्यातील मैलापूर खंडोबा यात्रेत भाविकास मारहाण केल्याच्या कारणावरून मुकुंद जाधव व त्यांच्या साथीदारांना केली मारहाण. प्रकरणात नळदुर्ग पोलिसांनी विनायक बेडगेसह 12 जणांवर गुन्हा केला दाखल व केली कारवाई. तुळजापूर तालुक्यात तामळवाडी येथे भाऊजाईबरोबर अनैतिक संबंधाच्या वडिलांना चुगल्या करतो म्हणून चुलता ओंकार कांबळे यांनी 13 वर्षीय पुतण्याचा केला खून. 24 तासातच आरोपीला केली तामळवाडी पोलिसांनी अटक व केली कारवाई सुरू. केंद्र सरकारने 2027च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना केली जारी. 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत घरोघरी जाऊन होणार सर्वेक्षण. धाराशिव डॉल्बी मुक्तीला राजकीय रसदीमुळे बसला हातताळ. पोलीस प्रशासनही पुरते झाले हातबल. राजकीय दबावाखाली भीतच केली 13 डॉल्बीवर कारवाई. डॉल्ब्या आहेत आनंदनगर व शहर पोलीस ठाण्यात उभ्या. धाराशिव उस्मानाबाद काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक पूर्वतयारीचा आढावा बैठक काँग्रेस भवन येथे संपन्न. धाराशिव उस्मानाबाद शहर विकासनगर येथे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून 1 कोटी 1 लाख निधीच्या सिमेंट रस्ते व नाली कामाचा मल्हार पाटील यांच्या हस्ते फुटला नारळ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचे धाराशिव उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गण निहाय बैठका घेऊन सामान्य मतदाराशी साधला संवाद. PCP NDT कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी. धाराशिव तालुक्यातील कार्यशाळा जिल्हा रुग्णालय परिचारिका प्रशिक्षण सभागृह येथे जिल्हा अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा सिव्हिल सर्जन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आला. यावेळी आशा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी स्वयंसेवी व सामाजिक संस्थांनी प्रस्ताव सादर करण्याचे आव्हान. हे प्रस्ताव जिल्हा परिषद दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव उस्मानाबाद येथे संपर्क साधून 13 जानेवारी 2026 पर्यंत सादर करण्यात यावेत. या होत्या धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभरात्री.